सातारा तालुक्यातील एका गावात 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी त्याच गावातील 62 वर्षीय नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे। याविषयी बोलताना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड काय म्हणाले पाहूयात। सातारा जिल्ह्यातील आणि सातारा तालुक्यातील महागाव तालुका जिल्हा सातारा येथील एक 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आलेलं आहे। सदर 11 वर्षीय मुलीवर 65 वर्षाच्या वयोवृद्ध नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेला आहे। ही बाब सातारा जिल्हा आणि संबंधित परिसराला लाजवणारी बाब आहे आणि त्या व्यक्तीवर सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे। पण आज डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत की त्या व्यक्तीवर जरी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असला तरी त्या नीच नालायक नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी, त्याला जामीन मिळवून देऊ नये, राजकीय कोणतेही आम्ही त्याला बळी न पडता त्याला जामीन मिळवून देऊ नये। त्याचबरोबर हे सर्व प्रकरण फास्ट कोर्टात चालवून याला तातडीने न्याय देण्यात यावा आणि त्या सर्वसामान्य बहुजन समाजातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ येणाऱ्या काळामध्ये सर्व आंबेडकरी पक्षांना सोबत घेऊन आम्ही जन आंदोलन करू एवढा इशारा दिला।